दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी लिमिटेड इस्लामपूर या सूतगिरणीस महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री माननीय आमदार संजयजी सावकारे यांनी सदिच्छा भेट दिली। यावेळी बोलताना वस्त्रोद्योग मंत्री माननीय आमदार संजयजी सावकारे म्हणाले, वस्त्रोद्योग धोरण ठरविताना देशात आंतरराष्ट्रीय स्पर्धा पाहता म्हणजे चीन, बांगलादेश आदी देशांशी टक्कर द्यावी लागत असल्याने देशातील शेतकऱ्यांचा विचार करता कापसाला चांगला भाव व देशांतर्गत निर्माण होणाऱ्या सुतास देखील मागणी कशी वाढेल असे आदर्श धोरण सरकारने ठरवलं आहे। त्याप्रमाणे राज्यातील सूतगिरण्यांना चालना देण्याकरिता राज्य सरकार काही अनुदान जाहीर करणार आहे। बऱ्याच सूतगिरण्यांमध्ये जुन्या मशिनरी आहेत, याचं आधुनिकीकरण करणं आवश्यक आहे। यासाठी लवकरच धोरण जाहीर केलं जाईल। कुशल कामगाराबाबत अनेक अडचणी येत असून यासाठी टेक्सटाईल हबमध्ये कुशल कामगार तयार होण्यासाठी निरनिराळे कोर्सेस सुरू होणार आहेत। सूतगिरण्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा असं मत व्यक्त केलं। प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक सूतगिरणीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर उरुणेश्वरपूरचे माजी नगराध्यक्ष माननीय ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमनभाऊ डांगे यांनी केलं। वस्त्रोद्योग मंत्री माननीय आमदार संजयजी सावकारे यांचा सत्कार सूतगिरणीचे संस्थापक मार्गदर्शक महाराष्ट्राचे माजी ज्येष्ठ मंत्री माननीय डॉक्टर अण्णासाहेब डांगे अप्पा यांच्या शुभ हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार व फेटा देऊन करण्यात आला। यावेळी बोलताना संस्थापक माननीय डॉक्टर अण्णासाहेब डांगे म्हणाले, राज्यातील मागासवर्गीय सूतगिरण्यांना विशेष अनुदान मिळेल अशा प्रकारच्या योजना राज्य व केंद्र सरकारने तयार कराव्यात। दीनदयाळ ही एकमेव सूतगिरणी आहे ज्या सूतगिरणीमार्फत दरवर्षी सभासदांना निरनिराळ्या प्रकारच्या भेटवस्तू वार्षिक सभेत देत असतो। यावेळी महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री आमदार सदाभाऊ खोत, व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे प्रमुख, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माननीय श्री राहुलदादा महाडिक, सहकार भारती सांगली जिल्हाध्यक्ष माननीय श्री सुमंतजी महाजन, भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष माननीय श्री सम्राट महाडिक बाबा, कैलासवासी नारायणराव चव्हाण, सहकारी सूतगिरणी मर्यादित शिराळाचे चेअरमन श्री सुरेश चव्हाण या मान्यवरांनी मंत्री महोदय माननीय आमदार संजय सावकारे यांचा शाल, फेटा, बुके व पुष्पहार देऊन सत्कार केला। समारंभास वारणा व्हॅली खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री CB पाटील, माजी आमदार श्री भगवानराव साळुंखे, भाजपाचे पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख माननीय श्री मकरंद देशपांडे, प्रकाश बिरजे, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सहसचिव माननीय श्री विश्वनाथ डांगे, प्रसाददादा पाटील, ओबीसी आघाडीचे माननीय विलासराव काळेबाग, माननीय अशोकराव देसाई, माननीय ॲडव्होकेट संपतराव पाटील, CH पाटील, ॲडव्होकेट उमेश कोळेकर, शहराध्यक्ष संदीपराज पवार, DY तांदळे, अतुल पाटील, संजय हवालदार, पांडुरंग पाटील, नगरसेवक राजवर्धन पाटील, पांडुरंग वाघमोडे तसेच सूतगिरणीचे चेअरमन श्री रमेश वडे, व्हाईस चेअरमन सौ शाकिद अभिषेक, संचालक बाळासाहेब खैरे, डॉक्टर अशोकराव एडगे, श्री माणिकराव गोतपागर, शिवाजीराव जाधव, सुमित पाटील, शांतीसागर कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे संयोजन जनरल मॅनेजर विनोद देशमुख, फायनान्स मॅनेजर राजेंद्र मिरजे, इंजिनियर सातलिंग मैत्री यांनी केलं। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बजरंग कदम यांनी केलं, तर शेवटी आभार संचालक प्रकाश बिरजे यांनी मानले। माननीय मुख्यमंत्री आणि अजितदादा यांनी स्वतः आधार घेतला होता। या महाराष्ट्रामध्ये त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती होत्या, त्यामध्ये मागे आल्या असताना त्यांनाही बऱ्याचशा विनंती जे मागत आहे त्या सगळ्यांनीच संचालकांनी प्रकाश टाकला होता। मॉडर्नायझेशन या सुविधांचं झालं पाहिजे आणि मुख्यमंत्री या गोष्टीला अतिशय सकारात्मक आहेत। म्हणजे त्यांनी सगळ्या संचालकांना सगळ्या सुविधांच्या संचालकांना नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या। शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर, कुकिंग इक्विपमेंट्स, टेबल, चेअर, फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर, सोफा सेट, बेड, टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्या त्या साईज मध्ये उपलब्ध। विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज, प्लॉट नंबर E47, MIDC शिराळा। संपर्क 99 23 12 5005 आणि 99 22 03 5005। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।